इंजेक्शन मॉन्जरो, इंजेक्शन टिर्झपटाईड। यामध्ये सुरुवातीला पेन वापरताना आधी आपण स्वच्छ पाण्याने हात धुणार आहेत। हात धुतल्यानंतर आपण ही निडलची पेपर कॅप काढणार आहेत। ते काढल्यानंतर आपण पेनला समोर निडल अटॅच करणार आहेत क्लॉकवाईज। हे झाल्यानंतर पेनची पहिली कॅप काढा आणि दुसरी कॅप काढा। आता हा तुमचा पेन तयार झाला आहे। पण या निडलमध्ये हवा असते, ते आपल्याला आधी हवा काढणे गरजेचं आहे। त्यासाठी आपण हा झिरो डायलर जो आहे तो 2 क्लिक फिरवणार। पहिली क्लिक, दुसरी क्लिक। 2 क्लिकनंतर आपण ही निडल वरच्या बाजूने धरणार आणि प्रेस करणार। जेव्हा तुम्हाला थेंब येताना दिसतात म्हणजे ती एअर निघाली आहे। यानंतर आपण आपला डोस डायल करणार। त्यामध्ये हा डायलर आता 0 वर आहे, तो डायलर आपण पूर्ण फिरवणार। जोपर्यंत मला 1 चा आकडा दिसत नाही तोपर्यंत फिरवणार। आता मला हा 1 आकडा दिसतो आहे, म्हणजे हा माझा पूर्ण डोस मी फिरवलेला आहे। आणि हे झाल्यानंतर आता आपण इंजेक्शन घेणार आहेत। इंजेक्शन कुठे घ्यायचे? नाभीपासून 4 बोट अंतर उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, खालच्या किंवा वरच्या बाजूला घेऊ शकतो किंवा मांडीच्या समोरच्या भागावर हे इंजेक्शन घेता येते। आता आपला पेन इंजेक्शन घेण्यासाठी रेडी झाला आहे। त्यानंतर ज्या भागावर इंजेक्शन घ्यायचे त्या भागाचा कपडा आपल्याला बाजूला करायचा आहे, अशा पद्धतीने जेणेकरून इंजेक्शन घेताना तो मध्ये परत येणार नाही। इंजेक्शन घेताना आपल्याला चरबी एका हाताने पकडायची आहे। डाव्या हातामध्ये पेन आहे, जे तुमचा मेन हँड आहे। आणि हे 1 पर्यंत डायल केल्यानंतर 90 डिग्री अँगलमध्ये तुम्ही पेन इन्सर्ट करणार। केल्यानंतर आपण इंजेक्शन फिरवणार। जोपर्यंत मला 0 आकडा दिसत नाही तोपर्यंत मी इंजेक्शन फिरवणार आहे। 0 आकडा दिसला म्हणजे माझं इंजेक्शन पूर्ण गेले आहे। त्यावेळेला 10 पर्यंत आकडे मोजायचे, म्हणजे 10 सेकंद थांबायचं। हे झाल्यानंतर आधी पेन बाहेर काढा आणि मग त्वचा सोडा। आता इंजेक्शन देऊन झाल्यानंतर तुम्हाला ही बाहेरची कॅप, प्लास्टिक कॅप त्या निडलला अटॅच करायची आणि उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपण फिरवणार, जेणेकरून ती आपली निडल काढून ठेवायची। एक निडल एकाच वेळेला वापरायची, नंतर ती डिस्कार्ड करायची। हे झाल्यानंतर आपण पेनची कॅप लावणार आहे। ही निडल काढल्यानंतर आपण ती शार्प कंटेनरमध्येच टाकली पाहिजे। घरच्या कचरापेटीमध्ये टाकता येणार नाही, यामुळे इतरांना इजा होऊ शकते।